नमस्कार। ही कोथिंबीर आहे। ही कोथिंबीर आपण बारीक कापून घ्यायची आहे। जास्तची कोथिंबीर घ्यायची आहे। आता कोथिंबीर कापून झाली की नंतर एक कांदा मोठा कापून ठेवलेला आहे बारीक। आता हे 1 वाटी बेसन पीठ आहे। आता त्याच्यामध्ये अर्धी वाटी तांदूळाचं पीठ टाकायचं आहे आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आहे। आणि हे याच्यामध्ये अर्धी वाटी तांदूळचं आणि गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं। नंतर मग ह्याच्यामध्ये आपण घरचा मसाला टाकून घेणार आहोत। 2 चमचे घरचा मसाला आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। चवीनुसार मीठ टाकून झालं की थोडीशी पाव चमचा हळद टाकायची आहे। हळद टाकून झाली की नंतर मग आपण थोडेसे ह्याच्यामध्ये मिक्स हर्ब्स टाकून घेणार आहोत थोडेसे, आणि 2 चमचे तीळ टाकून घ्यायचे आहेत। तीळ टाकले की जरा नाश्त्याला जरा असं नटीपणा म्हणजे असं टेस्ट भारी लागते, म्हणून तीळ 2 चमचे टाकून घ्यायचे। आता ही कापलेली कोथिंबीर ह्याच्यात टाकून घ्यायची आणि जो आपण कांदा कापून ठेवला आहे तो ह्याच्यात टाकून घ्यायचा। आता हे चांगलं एकजीव करून घ्यायचं पहिलं, आणि नंतर मग ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। जेवढं कांद्याचं पण जो मोठ्या गाठी राहिलेल्या असतात त्या आपण असा हाताने मस्त मळून घ्यायचं, म्हणजे एकदम स्वादिष्ट लागतात एकदम नाश्ता। आता असं मळून घेतलं की नंतर ह्याच्यामध्ये हळूहळू गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं। जास्त बॅटर आपल्याला सैलसर नाही करायचं आहे, जसं डोशाला वगैरे पातळ करतो तर एवढं नाही करायचं आहे, थोडंसं घट्ट ठेवायचं आहे। आणि तसं करून झालं हे बघा, हे सगळं एकजीव असं करून घ्यायचं। मी याच्यात ओवा वगैरे नाही टाकला आहे, जर तुम्हाला पाहिजे असेल तर टाकू शकता तुम्ही ओवा, कारण सारखं गाजर, शिमला मिर्च, काकडी वगैरे टाकलं, गाजर कोबी वगैरे टाकलं तर मुलं पण सारखं तेच म्हणून हे असं करायचा प्रयत्न केला आहे। तर हे असं एकदा करून बघा, नाश्ता मस्त टेस्टी। आता ही एक चटणी बनवली आहे, दही टाकलं आहे, त्याच्यामध्ये आपली घाट्या टाकली आहे आणि हिरवी मिरची, 2 हिरवी मिरची आणि अद्रक आणि लसूण, 4 पाकळ्या लसणाच्या आहेत आणि 2 चमचे हे अर्धा इंच आलं आहे, हे टाकून घेऊन आपण चटणी बनवून घ्यायची आहे। आता हे बघा, हे कसं तव्यावरती मस्त सैलसर बॅटर टाकलं आहे, असं थालीपीठ टाईप, नाहीतर बेसनाचा पोळा पण म्हणू शकतो आपण ह्याला। मस्त हा नाश्त्याला, जेवणाला, रात्रीच्या जेवणाला हे खाऊ शकतो। पौष्टिक नाश्ता आहे, पौष्टिक जेवण पण होईल। हे आपण कशा पद्धतीने खाऊ शकतो। हे बघा किती सुंदर, किती छान झालं आहे, मस्त असं खरपूस हे होऊन जातं ते। कांदा कोथिंबीर टाकली आपण, तीळ, तर मस्त तीळ पण असं थोडंसं क्रंचीपणा येतो। आता ही चटणीमध्ये मी राई, जिरं आणि कढीपत्ता आणि 1 लाल मिरची तोडून टाकली आणि हिंग, आणि हे फोडणीत चटणीमध्ये टाकून घ्यायचं। हे बघा किती सुंदर दिसतंय आणि खाण्याला तितकंच टेस्टी। बेसन पोळा आपण वगैरे करतो त्याच्या व्यतिरिक्त हे असं केलं तर अजून चविष्ट लागेल आणि पौष्टिकही होईल। तर तुम्ही एकदा करून बघा आणि माझ्या रेसिपी कशा वाटल्या मला कमेंट करून सांगा, आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। किती मस्त दिसतं पण आणि खाण्याला पण एकदम तितकंच टेस्टी आहे। हे तुम्ही हे नाश्ता म्हणून चांगलं सकाळच्या ह्याच्यामध्ये घाई गडबडीमध्ये आणि 10 मिनिटात होऊन जातं, जास्त टाईम पण नाही लागत करायला। मग तुम्ही एकदा करून बघा। धन्यवाद।